हाय हॅलो नमस्ते, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या आजच्या व्लॉगमध्ये। तर आज आम्ही आलेलो आहोत शेतामध्ये लोणच्याचे आंबे तोडण्यासाठी। तर खूप दिवसापासून आम्ही म्हणत होतो लोणचं घालायचं। मग आज आमचे मिस्टर म्हणाले चला तुम्हाला आज लोणच्याचे आंबे काढून देतोच। खूप दिवसापासून आम्ही म्हणत होतो काढून द्या, आमच्या हाताला येत नसल्यामुळे। तर आज मुहूर्त आलेला आहे, आज आमचे मिस्टर काढून देणार आहेत लोणच्याचे आंबे। हे बघा किती सुंदर गावरान आंबे लागलेले आहेत। मला कमेंट करून नक्की सांगा आंब्याचं लोणचं कोणाकोणाला आवडतं, सर्वांनी कमेंट करून सांगायचे आहेत। आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आंब्याचा सीझन सुरू झाला आहे आणि सगळीकडे आंब्याचा सुगंध पसरला आहे आणि सर्वांच्या इकडे आंब्याचे लोणचं करतातच, हे फिक्सच असतं, सर्वजण करतात। आमच्या तर गावी सर्वजण करतात बघा। प्रत्येकाच्या घरी आंब्याचं लोणचं असतं आणि सर्वांच्या घरी असं कुठेच होत नाही, सर्वांच्या घरी लोणचं असतं। गावाकडे सर्वांच्या घरी लोणचं असतं म्हणजे असतंच, आंब्याचं असो, मिरचीचं असो, लिंबाचं असो, सर्वांच्या घरी लोणचं असतं म्हणजे असतंच। आम्ही आता लोणचं घालणार आहोत। आजचं मागच्या वर्षीचं लोणचं अजून आहे पण सध्या संपेल आता 2-3 महिन्यात, म्हणून आता आम्ही रिटर्न आंब्याचं लोणचं घालणार आहोत। आणि आम्हाला आंब्याचं लोणचं करून ना आमच्या सासूबाईंच्या इकडे वगैरे द्यायचं आहे, त्यामुळे ह्या वर्षी आम्हाला लोणचं भरपूर घालायचं आहे, म्हणून ह्या वर्षी आम्ही भरपूर आंबे काढत आहोत। मग आम्ही पहिल्यांदा काढलेले आंबे जरा खराब झाले, म्हणजे त्यांनी काढलेले होते ना ते एकसा वगैरे लावला आहे ना, त्याने जरा चिरल्यामुळे आम्ही रिटर्न आंबे काढत आहोत। हे पहा आंब्याचे झाड आमचं किती छान भरलेलं आहे आंब्याने। ही माझी मोठी मुलगी कॅरेटमध्ये बसली आहे बघा कशी हसत आहे। तर ह्या दोघीजणी मिळून आंबे गोळा करत होत्या आणि माझे मिस्टर असे आंबे तोडत आहेत पहा। तर माझ्या मुलींची मस्ती चालू आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू